हॅलो एव्हरीवन. आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर मधला प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 5 आणि 6 पाहणार आहोत. ठीक आहे ना. प्रॉब्लेम सेट 1 जो आहे त्यामधला क्वेश्चन नंबर 5 आणि 6 पाहू. तसं तर यातले सगळे प्रॅक्टिस सेट आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत, याचे व्हिडिओ पण तुम्ही पाहिलेले आहेत. पण प्रॉब्लेम सेटमध्ये जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ना, हे थोडेसे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. एक प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन होऊ शकते फर्स्ट चॅप्टर म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल किंवा सेकंड चॅप्टर म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. या दोन चॅप्टर पैकी एक गणित किंवा दोन गणित कधी कधी हे परीक्षेला असतात, ते पण वर्ड प्रॉब्लेम्स मधले. आणि हे थोडेसे ट्रिकी असतात. याला थोडंसं तुम्हाला अंडरस्टँड करायला वेळ लागेल किंवा अंडरस्टँड होऊनही त्याला सॉल्व्ह करायला थोडासा विचार करून सोडवावं लागेल. असे गणित या परीक्षेला किंवा असे गणित या पाठातले विचारले जातात. त्याच्यापैकीच हे दोन गणित आहेत, 5th वाला आणि 6th वाला. ठीक आहे ना. तर हे दोन गणित मी मुद्दाम म्हणून याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ घ्यायला लागलो. तर मी इथे बोर्डवर क्वेश्चन नंबर 5 लिहून काढलंय. क्वेश्चन नंबर 5 काय आहे तुम्ही आधी रीड करा. मी बोर्डवर लिहून ठेवलाय. रीड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून काहीतरी कळायला पाहिजे आणि मग त्याच्यातून तुम्हाला दोन व्हेरिएबल निवडता आले पाहिजेत जे गोष्ट काढायची त्याच्यासाठी, आणि मग त्या व्हेरिएबलचा यूज करून इक्वेशन्स तयार करायचे आणि इक्वेशनला सायमल्टेनियस सॉल्व्ह करायचं. झालं. बघा आता इथे आपल्याकडे क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5:3. एका कंपनीतल्या कुशल कामगार आणि अकुशल कामगार या दोघांच्या पगाराचा रेशो, सॅलरीचा रेशो 5:3 आहे. ठीक आहे ना. म्हणजे दोन वेगळे वेगळे कामगार आहेत, स्किल्ड वाले आणि एक अनस्किल्ड. ठीक आहे ना. स्किल्ड आणि अनस्किल्ड. तर स्किल्डची जी सॅलरी आहे आणि अनस्किल्डची जी सॅलरी आहे त्याचा रेशो 5:3 सांगितलं. पुढे काय सांगितलं पाहू, टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720. दोघांची पण मिळून स्किल्ड आणि अनस्किल्ड जे वर्कर्स आहेत त्यांची दोघांची सॅलरी मिळून 720 रुपीज होतात. ठीक आहे. फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. तर मग एका दिवसाचा कुशल कामगाराचा, स्किल्ड वर्करचा आणि एका दिवसाचा अनस्किल्ड वर्करचा म्हणजे अकुशल कामगाराचा पगार किती असेल तो काढायचा आपल्याला. आपण काय करू, जे काढायचे त्यांनाच व्हेरिएबल घेऊन टाकू. ठीक आहे ना. सो लेट डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर्स इज ₹X घेऊ आपण, अँड डेली wages of unskilled workers is ₹Y पर डे. दोन्ही पण पर डे. एका दिवसाचा पगार त्यांचा समजा X रुपीज स्किल्ड वर्कर्सचा, Y रुपीज अनस्किल्ड वर्कर्सचा मी घेतलाय. ठीक आहे ना. मग आता पहिली कंडिशन, त्यांचा रेशो काय सांगितलंय, 5:3. सो फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिली अट काय सांगते की स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर्सच्या सॅलरीचा रेशो 5:3 आहे. त्यांची सॅलरी आपण X आणि Y घेतली. ठीक आहे ना. X आणि Y. मग त्याच्यावरून मला काय म्हणता येते की X/Y इज इक्वल टू स्किल्ड वाल्याची आणि स्किल्ड वर्कर्सची आणि अनस्किल्ड वर्करच्या सॅलरीचा रेशो X/Y आला, पण तो किती आहे दिलेला 5:3. मग ह्याच्यावरून आता आपल्याला इक्वेशन तयार करता येईल, याला क्रॉस मल्टिप्लाय करू असं आपण. तर 3X इज इक्वल टू 5Y. याला क्रॉस मल्टिप्लाय नाही म्हणत, पण मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, ठीक आहे ना, एक्सचेंज करायला. डिनॉमिनेटर समजा याला इकडे घेतला, याचा डिनॉमिनेटर इकडे घेतला, तर ते न्यूमरेटर मध्ये आले. ठीक आहे ना, दोन्ही पण. मग आता हा 5Y पण इकडे घेऊन आपण. 3X मायनस 5Y इज इक्वल टू 0. ह्याला एक इक्वेशन. असं सेकंड इक्वेशनचा. सो फ्रॉम सेकंड कंडिशन, आता दुसरी कंडिशन काय गणितात वाचलं की तुम्हाला कळलं. सेकंड कंडिशन काय, मग
की टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम, दोघांची मिळून 720 रुपये एका दिवसाचा पगार आहे. मग स्किल्ड वर्करचा एका दिवसाचा काय होता, एक्स रुपीज. अनस्किल्ड वर्करचा एका दिवसाचा पगार काय, वाय रुपीज. आणि दोघांचे मिळून किती रुपये होतात म्हणते एका दिवसाचे, 720 रुपये. बरोबर आहे. मग आता आपल्याकडे ह्याला जर का सेकंड इक्वेशन मानलं आपण, तर या इक्वेशनचा आणि या इक्वेशनचा आपल्याला सायमल्टेनियस सोडवण्यासाठी विचार करावा लागेल. मग इथे एक्सचा कोएफिशियंट 3 आहे, इथे एक 1 आहे, इथे -5 आहे, इथे +1 आहे. मग कोणा एकाचा सेम करा. एक्सचा सेम करायचा असेल त्याला 3 ने मल्टिप्लाय करा, वायचा सेम करायचा असेल त्याला 5 ने मल्टिप्लाय करा. मग मी काय करतो, इक्वेशन नंबर 2 ला 5 ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे मला वायचा कोएफिशियंट सेम करता येईल. मग इथे 5 ने, इथे 5 ने, इथे 5 ने मल्टिप्लाय, इथे 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5x, इथे 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5y, आणि इथे 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 0 0, 5 2 10, 10 0 कॅरी 1, 7 5 35 आणि 1 36. कळलं. हे आलं आपलं आता थर्ड वाला इक्वेशन. आता ह्या इक्वेशनची आपल्याला गरज नाही, ठीक आहे ना. आता या दोन इक्वेशनचा विचार करायचा आपल्याला सायमल्टेनियस सोडवण्यासाठी. मग आता इथे 5y प्लस येते, इथे 5y मायनस येते. मग ऍड करू या इक्वेशनला, ठीक आहे ना. मग ऍडिंग इक्वेशन 1 and 3, 1 आणि 3 ला ऍड करू. 1 नंबर इक्वेशन आहे 3x मायनस 5y इज इक्वल टू 0. थर्ड नंबरचं इक्वेशन आहे 5x मायनस प्लस 5y इज इक्वल टू 3600. बरोबर आहे का. मग ऍडिशन करायला लागलो आपण यांची, तर यांचं काही साईन काही वगैरे काही चेंज होणार नाही, असेच राहतील. मग 5x प्लस 3x झाले 8x, हे कॅन्सल होतील आणि हा 3600 ॲज इट इज राहील. मग आता हा 8 ट्रान्सफर करा, तर तो इकडे डिनॉमिनेटर मध्ये जाईल. आता डिनॉमिनेटर मध्ये गेला म्हणल्यावर मग याला भागायचं, भागाकार करा. बघा भागाकार काय येतो, 8 न 3600 ला भागायचं, किती 8 चूक 32, ठीक आहे ना. किती उरले 4, वरून 0 घेतला, 8 पंच 40, ठीक आहे. मग तो 0 इथं ठेवून दिला, म्हणजे x बरोबर किती आलं 450. पुट करा ही व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1 पुट करा, ठीक आहे ना. इथे कुठं 1 नंबर इक्वेशन किंवा 2 नंबर मध्ये पुट करू आपण, म्हणजे सेकंड इक्वेशन मध्ये पुट करू, ठीक आहे. म्हणजे इथे पुट करू आपण किंवा इथे पुट करा, कुठेही करा, सांगा कोणत्यात करू आपण, याच्यात करू, ठीक आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो बस. मग कुठं करा ठेवावं लागेल आपल्याला, इथे. बघा मग 3 इंटू एक्स म्हणजेच 3 इंटू 450 मायनस 5y इज इक्वल टू 0. मग याचं मल्टिप्लिकेशन घ्या, 3 0 0, 3 5 जा 15 कॅरी 1, 3 4 जा 12 आणि 1 किती 13 मायनस 5y इज इक्वल टू 0. हा 5y तिकडे घ्या, नाही तर हे 1350 तिकडे घ्या, तर काय होईल 5y इज इक्वल टू 1350. बरोबर आहे का, समजते ना. चला मग आता 5 तिकडे ट्रान्सफर करू, y इज इक्वल टू 1350 डिवाइड बाय 5. आता याला डिवाइड करू 5 आपण, फाइव 2 जा 10, 3 5 7 जा 35 आणि तो 0 1. कळलं, म्हणजे किती आला वायचा आन्सर 270. कळलं का. मग आपण काय घेतलं होतं एक्स आणि वाय, ते आन्सर मध्ये लिहून टाकू. देअरफॉर डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर्स इज एक्स होता. मग एक्स किती आला आपला 450 रुपीज पर डे. बरोबर आहे का. तसंच अँड फॉर अनस्किल्ड वर्कर्स किती आलं 270 रुपीज पर डे. कळलं.